स्ट्राइक गोलंदाज अष्टविनायक संघाकडनं प्रकाश, सॉरी स्ट्राइक गोलंदाज. फलंदाजी मार्कवर फलंदाज सज्ज आहे साजिद. ग्रीन स्टार पळशी संघासाठी राऊंड द विकेट अटॅक करतायत साजिद साठी प्रकाश. सामन्याला सुरुवात होत आहे. खराब लाईन पाहायला भेटले इथे. दिशांन चेंडू धाव सगळे इथे धाव खातं ओपन होताना ग्रीन स्टार पळशी संघाचं. यावेळेस हवेत चेंडू खेळून काढला झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु अयशस्वी होता नाही ते. दरम्यान फलंदाज मात्र 2 धावा इथे पूर्ण करतायत. यावेळेस जोरदार प्रहार, ये षटकार आउट ऑफ द पार्क. धाव संख्या होते ती 9 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल प्रकाशचा, पुन्हा एकदा साजीसाठी. यावेळेस मात्र कमबॅक डिलिव्हरी पाहायला भेटली आहे. फलंदाज बीट, पुढील चेंडू असेल साजिदसाठी. यावेळेस मात्र धाव संख्येत भर झाली आहे. धाव संख्या होते 10 धावा. नवीन खेळाडू जागा घेत आहेत. इम्तियाज. धाव संख्या झाली ती 10 धावा. रिटायर्ड हर्ट
यावेळेस मात्र पुन्हा एकदा खराब लाईन पाहायला भेटले. धावसंख्येत एकने भर होईल. धावसंख्या होते ते 11 धावा. यावेळेस जोरदार प्रहार, येईल षटकार. भर झाली आहे. धावसंख्या होते ती 17 धावा. दादा क्रिस्टल पश्चिमचा उस्मान पटेल अशी त्यांची ख्याती. यावेळेस मात्र हवेत चेंडू आहे. जेल बाद होतोय फलंदाज दादा. दादा यांची जागा भरून काढतील नवीन फलंदाज. आपण झटका बसला इथे ग्रीष्टर पश्चिम संघाला 17 धावावरती. धावसंख्या झालेली आहे ती 17 धावा. 17 धावावर मात्र इथे मोठा फटका बसलाय. तो ग्रीष्टर पश्चिम संघाला दादांच्या स्वरूपात. दरम्यान स्ट्राईकला आहेत फलंदाज आपण. अतिशय पहिला चेंडू असेल. यावेळेस हवेत फिरकावला चेंडू. चेंडू जातोय 6 धावेसाठी. पुढील चेंडू असेल आतिश. सामना करील पुन्हा एकदा फलंदाज आपण ग्रीन स्टार पश्चिम संघासाठी. यावेळेस मात्र खराब लाईन. धावसंख्येत एकने भर होईल. धावसंख्या होते 26 धावा. पुढील चेंडू असेल अतिशचा. यावेळेस मात्र सुमार क्षेत्ररक्षण होत आहे अक्षयकडनं. एक धाव बहाल केली आहे. धावसंख्या एकने भर झाली आहे. धावसंख्या देती 27 धावा.
यावेळेस जोरदार प्रहार, चेंडू हवेत आहे. यावेळेस नो मिस्टेक. संतोषच्या माध्यमातून ते झटका बसतोय. इम्तियाज जेल बाद होतोय. धाव संख्या होती ती 27 धावा. पुढील चेंडू असेल 38चा. फलंदाज आपणसाठी. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू पाहायला भेटला येते. इन स्विंग चेंडू. फलंदाज मात्र प्रत्युत्तर देत नाहीत या चेंडूवरती. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस जोरदार प्रहार. येईल षटकार.
धावसंख्या होती ती 40 धावा. प्रेक्षकांनी मागे थांबायचंय, पडद्याच्या मागे थांबायचंय प्रेक्षकांनी. कोणीही पडद्याच्या आतमध्ये थांबू नये, मागे थांबायचं आहे. 2 फूट अंतर ठेवायचं आहे. धावसंख्या झाली ती 40 धावा. दरम्यान पुढील चेंडू हातातील गोलंदाज संतोष. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज आहे आपण. यावेळेस मात्र व्यत्यय येतोय. धावसंख्या स्थिर आहे 40 धावा. यावेळेस मात्र लिडिंग एज डिक्लेअर झोन कडे जातोय चेंडू. 1 धाव मिळते. धावसंख्या होती 41. पुढील चेंडू असेल फलंदाज साजीसाठी. यावेळेस जोरदार पार पाहायला भेटलाय. लॉंगॉनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण कायच खराब होत आहे. संधी होती दरम्यान त्या फलंदाजाने ते एक एक्स्ट्रा धाव ते धावून पूर्ण करते. अशा प्रकारे 2 धावा मिळत आहेत. या 2 धाव धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या होती ती 43 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी एंडवर सज्ज संतोष. संतोष टू साजिद. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. फलंदाज बीट. नो करेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. धावसंख्या स्थिर 43 धावा. तिसरं षटक खाताना गोलंदाज संतोष. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र लाईन खराब आहे. पंच इथे दिशा चेंडू घोषित करतायत. धावसंख्येत 1 ने भर होईल. धावसंख्या होते ती 44. पुढील चेंडू असेल संतोष. संतोष टू साजिद. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज. धावसंख्या स्थिर 44 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. चांगले षटक पाहायला भेटलंय. केवळ 11 धावा दिल्यात. संध्याकाळच्या वेळी ते फलंदाजासाठी चांदी असते. यावेळेस गोलंदाजी मार्ग सज्ज आहेत. गोलंदाज अक्षय. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज आहेत आपण. राईट आर्म ओर द विकेट अटॅक अक्षयचा आपण साठी. षटकातला पहिला चेंडू असेल. यावेळेस मात्र फलंदाज बीट होतोय ते. अजूनही जवळजवळ 5 चेंडू शिल्लक आहेत षटकातले. या 5 चेंडू मध्ये किती धावा जमवतील फलंदाज. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड.
येतील 6 धावा. धाव संख्या होती ती 50 धावा. यावेळेस जोरदार प्रहार, चेंडू हवेत आहे, फटका बसला की काय? झेल मात्र ड्रॉप झाली आहे. धाव संख्या 2 ने बरोबर. धाव संख्या होती ती 52 धावा. चांगलं क्रिकेट पाहायला भेटलंय ग्रीन स्टार पक्षी संघासाठी. आपण पंचामार्फत जवळजवळ 23 धावांचं योगदान देताना फलंदाज आपण. यावेळेस मात्र खराब लाईन पंच इथे दिशा चेंडू घोषित करतायत. धाव संख्या 1 ने बरोबर. धाव संख्या देते 53 धावा. यावेळेस मात्र बघूया किती धाव जमवत आहेत फलंदाज. धावचित होताना फलंदाज साजिद. एक गडी बाद प्लस 1 धाव मिळेल. धाव संख्या होते ती 54 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. फलंदाज एंडवर सज्ज आहे. फलंदाज आपण. नवीन फलंदाज विशाल. पुढील चेंडू असेल अक्षयचा. तोच आहे, तोच आपणच आहे. यो नवीन आला विशाल. 2 धाव मिळत आहेत. गुड रन बिटवीन द विकेट पाहायला भेटली आहे. धाव संख्या 2 ने भर झाली. धाव संख्या देते 56 धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल. षटकातला शेवटचा चेंडू असेल अक्षयचा. फलंदाज आपणसाठी. यावेळेस बघूया की फलंदाज किती धाव जमवत आहेत. 2 धाव इथे कंप्लीट होत आहेत. धाव संख्या होती 58 धावा. 59 धावांचं टार्गेट असेल. 24 चेंडू 59 धावा.
सुपरचा सामना शिल्लक आहे कदाचित. 59 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडू 59 धावा. प्रेक्षकांना विनंती असेल कृपया पडद्याच्या पाठीमागे बसायचं आहे. थोड्याच वेळ सिक्युरिटी गार्ड येईल इकडे. सहकार्य करा, शेवटचा सामना चालू आहे आजच्या दिवसातला. चोवीस चेंडू 59 धावांचं टार्गेट. बॉल चॉईस नाहीये. स्ट्राइक गोलंदाज. इम्तियाज 59 धावांचा पाठलाग करतील. फलंदाज अष्टविनायक कडी संघाकडनं योगेश आणि अक्षय. राईट आर्म ओव्हर द विकेट अटॅक. योगेशसाठी इम्तियाजचा पहिला चेंडू असेल. यावेळेस मात्र चेंडू भिरकावलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू थांबणार नाही. जाईल चौकार. वेलकम बाउंड्री पाहायला भेटले योगेशच्या माध्यमातून. 59 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात पाहायला भेटली. पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केलाय. दरम्यान पुढील चेंडू असेल. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. यावेळेस चेंडू हवेत आहे. झेल ड्रॉप होणार नाहीये. गुड टेकन आपण यांच्याकडनं झेल झालेला आहे. धावसंख्या स्थिर 4 धावा. पहिला झटका बसलाय ते अष्टविनायक खर्डी संघाला योगेशच्या स्वरूपात. 4 धावांचं योगदान देऊन तांबूकडे पळताना योगेश. दरम्यान नवीन फलंदाज हरीश. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज अक्षय. जवळजवळ वाईड यॉर्कर चेंडू. फलंदाज बीट होते ते. निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय.
यावेळेस मात्र इनसाइड आउट, वन बाउन्स, टू बाउन्स, सीमारेषा पार चौकार. धन्यवाद टीचे. धावसंख्या 4 भर झाली. दरम्यान पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. झटका बसला इथे ऑक्सिजनच्या स्वरूपात. धाव संख्या होती ती 8 धावा. प्रेक्षकांनी कृपया 2 फूट मागे थांबायचं आहे. 2 फूट मागे थांबायचं आहे, आपल्याला विनंती असेल. धाव संख्या तिथे झाली ती 8 धावा. जेलबाद होऊन परत आहेत फलंदाज अक्षय. वैयक्तिक 4 धावांचं योगदान. यावेळेस नवीन फलंदाज रोहित, हिटमॅन रोहित. इम्तियाजचा पुढील चेंडू असेल. यावेळेस जोरदार प्रार पाहायला भेटलाय. चेंडू जातोय 6 धावेसाठी. तर मात्र समीकरण येते 18 चेंडू 45 धावा. 15.00 स्ट्राईक रेटनं धावा जमवायच्या आहेत. 15चा रिक्वायर्ड रन रेट इथे पाहिजे तो अष्टविनायक खडी संघाला. दरम्यान गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत गोलंदाज इम्रान. टॉप राऊंड विकेट अटॅक करत आहे. यावेळेस जोरदार प्रहार आहे. चेंडू मात्र वन बाउन्स, बाउंड्री. धाव संख्येत 1 भर झाली आहे. धाव संख्या होती ती 19. तो लेग शॉट आपण बघतो ना तिकडे. यावेळेस मात्र चेंडू हवेत घेऊन काढला. झेलण्याचा प्रयत्न. 2 खेळाडू उपस्थित आहेत तिथे. झेल टिपलाय महमूदने. झटका बसलाय ते.
ती 19 धावा. नवीन फलंदाज संतोष यावेळी स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज आहे. हरेश यावेळेस पंच नो चेंडू घोषित करतायत. नो चेंडू आहे. पुढील चेंडू हा फ्रीट असेल. तीन धावा मिळतील. दोन दोन पळून काढले. धाव संख्या देते 22 धावा. येणारा चेंडू हा फ्रीट असेल. धाव संख्या देते 22 धावा. यावेळेस फ्रीटचा फायदा. ते झेल ड्रॉप झाली आहे. 2 धाव संख्येत भर होईल. धाव संख्या होते ती 24 धावा. तर मात्र समीकरण ते 14 चेंडू 35 धावा. यावेळेस मात्र फलंदाज बीट होतोय. यावेळेस मात्र चेंडू डिक्लेअर झोन कडे 1 धाव मिळते. धाव संख्या देखणे बरोबर. धाव संख्या देती 25 धावा. 12 चेंडू 34 धावांचा अजूनही ते. 12 चेंडू 34 धावांची अजूनही गरज असेल. बारा चेंडू अजूनही ते 34 धावांची गरज असेल तर मात्र रिक्वायर्ड रन येतोय 17.00. मोठ्या फटक्यांची गरज आहे त्या अष्टविनायक खर्डी संघाला. अलबक्ष यावेळेस हवेत चेंडू आहे ते डिक्लेअर झोन कडे जातोय. 1 धाव मिळते. धाव संख्या होते 26 धावा. 26 ना. यावेळेस खराब लाईन पाहायला भेटले. गोलंदाज अलबक्ष करणे ते धाव संख्येत बरोबर. धाव संख्या देती 27 धावा. यावेळेस हवेत चेंडू आहे ते
झेल बाद होता है फलंदाज संतोष। यावेळेस मात्र चेंडू रडार मध्ये भिरकावलाय 6 धावांसाठी षटकार। यावेळेस मात्र खराब लाईन, धावसंख्या देखणे बरं होईल, धावसंख्या होती ती 34 धावा। पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू पाहायला भेटला यामध्ये मात्र गोलंदाज इथे प्रेशर मध्ये येताना किती झाले मात्र समीकरण येते 9 चेंडू 24 धावा। जोरदार प्रहार आउट ऑफ द पार्क। धावसंख्या होती ती 41, आता मात्र 8 चेंडू आणि 18 धावेची गरज असेल। आठ चेंडू अजूनही ते 18 धावेची गरज असेल। फलंदाजी मार्ग सज्ज, फलंदाज हरेश अल्बक्सचा पुढील चेंडू व्हॉट अटॅक। लगातार 3 षटकार पाहायला भेटलाय फलंदाज हरेशच्या माध्यमातून, काटेकी टक्कर। आता मात्र समीकरण येते 7 चेंडू 12 धावा। षटकातला पुढील चेंडू असेल, पुलटा चेंडू होता, चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे, 1 धाव मिळते, षटक समाप्त। मात्र समीकरण येते 6 चेंडू 11 धावा। सहा चेंडू 11 धावा। गोलंदाजी मार्ग सज्ज आहेत गोलंदाज अमान, फलंदाजी एंडवर सज्ज आहेत फलंदाज हरेश।
प्रेक्षकांनी मागे थांबायचं आहे, कृपया सहकार्य करा. यावेळेस जोरदार पार पाहायला भेटला. बघूया किती धावा जमवतात फलंदाज. 2 धावाचा प्रयत्न. फलंदाज धावचित होतोय अनिल. जोरदार प्रहार, येईल षटकार. चार चेंडू 3 धावेची गरज असेल. अरमानचा पुढील चेंडू असेल. यावेळेस हवे चेंडू आहे. बघूयात झेल प्रयत्नात इम्तियाज. झेल ड्रॉप झाली आहे. 2 धावा इथे पूर्ण करतात फलंदाज. चेंडू 1 धाव. हा सामना जरी अष्टविनायक खर्डी संघ विजय होतोय तर तो टॉप 1 मध्ये जाईल आणि टॉप 2 साठी संघ येतो पळशील संघ. किती रन झाले आरएसचे? 14 चेंडू आणि 39 धावांचं योगदान देताना फलंदाज हरेश. कॅप्टन विनिंग पाहायला भेटले. ते कॅप्टन इनिंग पाहायला भेटले फलंदाज हरेशच्या माध्यमातून. अमानचा पुढील चेंडू. फुटा चेंडू. विजय फटका पाहायला भेटलाय. चौकार.